टायमरचो इशारो दिल्लो आसा आनी पंचा मार्फत टेक्निकल मातशे एंडलायन सारकी करतात. दोन्ही संघांक मातसोसो आदार मेळ्ळो, आराम मेळ्ळो, जेणे करून मातसोसो स्टॅमिना रिजर्व दवरपाक तांकां एक संद मेळ्ळी. संदीचो पुरेपूर फायदो घेतना हरियाणा आनी आंध्र प्रदेशचे खेळाडू टायम आउट पूर्ण जाल्लो आसा आनी हो आंध्र प्रदेश खेळाडूची ही चढाई. रेड फ्रॉम आंध्रा प्लेयर्स एज यू विटनेस physique players, stamina and mentally prepared by weight and strength and trying to kick the corner player with the experience they are having for beach kabaddi. This is the sixth kabaddi, but as we see the final match is very much crucial and very much successful in scoring a point by Haryana player. Within a short gap, Raider misses to cross the center line and bad luck for Raider, and Haryana scores 1 point. Haryana number 5 player entering in the Andhra to score the point with his quickness and run and kick. Now we'll see, yes, very good point, effort, very much good effort to score the point. Many times in cricket, as we appeal out that, in kabaddi also appeals are there, but a good effort by Andhra, but Raider successfully complete the central line, cross the central line and scores 1 point. Again, number 1 Suresh from Andhra trying to score the point, and yes, point, mere touch for the jersey and point score by Andhra. Sometimes loose jersey also gives the loss for the player, as you are witnessing this raid. So with a mere touch for dress code, as the t-shirt contact, the point is scored by Andhra. Haryana player tries his level best and reaches and the final and successfully cross the center line and score 1 point. 6व्या राष्ट्रीय कबड्डी बीच कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आपण सर्वजण आनंद घेता. हा अंतिम सामन्याचं आंध्र प्रदेश विरुद्ध हरियाणा. मध्यंतरानंतर 3 गुणांची आघाडी घेऊन हरियाणा संघ उतरलेला आहे आणि काही वेळ शिल्लक असताना आंध्र प्रदेश संघानं 1 गुण प्राप्त केलेला आहे आणि ही टाइमआउटची पुकार आहे. टाइमआउटची पुकार. टाइमआउट हे अत्यंत महत्त्वाचं हत्यार आहे दोन्ही संघांना, जेणेकरून टाइमआउटच्या माध्यमातून काहीशी उसंत मिळते आणि काहीसे जे इम्पॉर्टंट टिप्स आहेत ते प्रशिक्षक आपापल्या संघ खेळाडूंना देत आहेत. टाइमआउट संपलेला आहे आणि 5 नंबरचा हरियाणाचा खेळाडू रेडसाठी गेलेला आहे आंध्र प्रदेशच्या मैदानामध्ये. आपण पाहता आहात चांगल्या प्रकारची उत्कृष्ट चढाई अपील आहे. फक्त वेळ आहे पंचांच्या निर्णयाची आणि हा गुण दाखल केलेला आहे हरियाणाच्या संघानं. 1 गुण हरियाणाच्या खात्याला जोडलेला आहे आणि आंध्र प्रदेशचा संघ तेवढ्याच धीटाईनं चढाई करण्यासाठी उतरलेला आहे. पाहूया यशस्वी होतो की पकडमध्ये येतो. या बीच कबड्डी स्पर्धेचं यशस्वी आयोजन केलेलं आहे गोवा कबड्डी असोसिएशन आणि बीच कबड्डी असोसिएशन आयोजन समितीच्या वतीनं. आपण पाहता आहात अंतिम सामन्याचं थेट प्रक्षेपण इन गोवा चॅनल माध्यमातून गोवा कबड्डी असोसिएशन आणि बीच कबड्डी असोसिएशन ऑर्गनायझिंग कमिटीच्या सौजन्यानं आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा, एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहयोगानं या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रोख रकमेची बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि त्याचबरोबर चषक आणि उत्कृष्ट खेळाडू आदी वैयक्तिक बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि जराशा पाय घसरल्यामुळं खेळाडू पकडमध्ये आलेला आहे आणि अशा प्रकारे आंध्र प्रदेशला 1 गुण प्राप्त झालेला आहे. बीच कबड्डी खेळ कबड्डी 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 किंवा हुतुतू या माध्यमातून आपण राष्ट्रीय खेळामार्फत कबड्डी, खो खो, लंगडी
अशा या राष्ट्रीय खेळांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर आणि खास करून गोव्यामध्ये या अनेक वर्षापासून होत आहे आणि हरियाणा संघानं आपल्या उत्कृष्ट कौशल्यानं या ठिकाणी 1 गुण प्राप्त केलेला आहे. आपण पाहत आहात अंतिम सामन्याचं थेट प्रक्षेपण. पुरुष गटातील अंतिम सामना हरियाणा विरुद्ध आंध्र प्रदेश आणि या माध्यमातून कबड्डी खेळाचा प्रसार संपूर्ण गोवामध्ये खेड्यापाड्यातून पहिल्यांदाच होत आहे हाड कबड्डीच्या माध्यमातून. आणि गोवा कबड्डी असोसिएशनचा प्रयत्न राहील की आगामी काळामध्ये या बीच कबड्डी नॅशनल्सचे तालुका आणि जिल्हा पातळीवर सामने करण्याचा एक प्रस्ताव समोर येतो आहे. आगामी काळामध्ये याची जाहीर घोषणा किंवा नियोजन केलं जाईल. प्रयत्न आहेत नवीन निवड झालेल्या गोवा कबड्डी असोसिएशनच्या समितीची, ज्याच्यामध्ये तरुण, वयस्कर आणि मध्यमवर्गीय सर्व प्रकारच्या क्षेत्रातील अनुभवी आणि मातब्बर असे आपले सदस्य आहेत, कार्यकारिणी सदस्य आणि पोस्ट बेरर आहेत, ज्यांच्या आपापच्यामधून आगामी काळामध्ये कबड्डीचा विकास आणि एक उंच स्थान संपूर्ण गोव्यामध्ये कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ही अंतिम सामना फायनल मॅचचा वेळ संपलेला आहे. अंतिम सामना कोणी जिंकला, कोण जिंकेल, आंध्रा की हरियाणा, उत्तर भारत की दक्षिण भारत, हे काही क्षणामध्ये आपल्याला मिळणार आहे. औपचारिकदृष्ट्या खेळ अंतिम सामन्याचं घोषणा झाल्यावर आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत आपण उत्साहवर्धक राहा. उत्साह आणि उत्कंठा शिगेला पोचलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहता आहात हरियाणाचे खेळाडू आपल्या विजयश्री साजर करताना. पण जोपर्यंत औपचारिकदृष्ट्या घोषणा होत नाही तोपर्यंत आपल्याला जरासा वेळ द्यावा लागणार आहे. आपण अनुमान लावू शकता उत्तर भारत विजयी की दक्षिण भारत विजयी गोव्याच्या या मध्यवर्ती भूमिकेमध्ये. आणि आपण आतापर्यंत आनंद घेतलेला आहे. उत्साह आणि उत्कंठापूर्वक अशा पुरुष गटातील अंतिम सामन्यामधून आंध्र प्रदेश विरुद्ध हरियाणा आणि यापुढे हँडओव्हर पुढील रिझल्टसाठी आपण जरासं कळ सोसावी. पुढे आपण हँडओव्हर करतो आयोजन समितीचे जोड सचिव श्री श्रीकृष्ण नाईक यांच्याकडे पुढील सूचनेसाठी. आपण पाहत होता Shubharatri. We joined for the concluding function and prize distribution ceremony for this Beach Kabaddi National. Thank you very much. Good night.
Chief guest of the today's function, Sri Dilip Parulekar, to give away this prize. Semi-final losers, the cash prize of rupees 10,000 goes to Maharashtra team. I request the Maharashtra team to come up fast immediately, and this prize will be given by the chief guest of the today's function, Sri Dilip Parulekar. Please come forward, sir. I also request all the team to please join in the presentation ceremony. कैश प्राइस दिलं पंजाबमध्ये करेक्शन करायचं In men's section, the runners-up, the cash prize of rupees 30,000 and the trophy donated by Rukmini Kamath in memory of late Sunanda and Kamath. I request the chief guest of the today's function, Sri Sripath Naik sir, to give away this prize. Goes to Andhra Pradesh. In men's section, the runners-up position, the cash prize of rupees 30,000 and the trophy donated by Rukmini Kamath in memory of late Sunanda and Kamath. I request the guest of the today's function, the president of the Goa Olympic Association and the North Goa MP, Sri Sripath Naik sir, to give away this prize. Plus the silver medal. I request all the, give the big clap to our neighboring the Andhra Pradesh. Give the big clap. Runners up, the cash prize of rupees 30,000 and the trophy donated by Rukmini Kamath in memory of late Sunanda and Kamath. All the players is also receiving the silver medal. Andhra Pradesh. फर्स्ट प्लेस एक पुढे गोल्ड मेडल पहिले तसं काय नव्हतं उमन दिता उमन गोल्ड कधी होतं ఇది बरोबर And in the women's section, the proud winner of the 6th Beach National Kabaddi Championship in women's section, the cash prize of rupees 50,000 and the trophy donated by Nirmala Khande Parkar in memory of late Ratnakar Khande Parkar. In women's section, the proud winners are the Punjab. I request the entire team to please come up on the stage, and it is a privilege of Sri Dilip Parulekar sir to give away the prize. I also request the entire team to please come forward and give the trophy and the medals to the proud winner of this 6th National Beach Kabaddi Championship organized by Goa Kabaddi Association at Kalangut Beach. This is a very golden moment of this golden championship. The proud winner from North India, the Punjab. And it is a privilege of Sri Dilip Parulekar to give away the trophy, and I request the other dignitaries to please
offer the silver gold medal to these gold medalist girls from Punjab. I request all the players to be seated, have the very historic photograph. Please be seated. Take your gold medal. I also request the chief guest of the today's function, Sri Dilip Purvekar sir, the tourism minister, to hand over the trophy to the champion of this championship. A cash prize of rupees 50,000. The Dilip Purvekar is offering the trophy to the victorious, the Punjab girls. Definitely they have put on the big show because they have come all the way from Punjab and become the golden girls in Goa. I request all the dignitaries be there only. And the final gold medal of this championship in men's section, the Haryana, and it is a privilege of the North Goa MP and the President of the Goa Olympic Association, Sri Sripad Naik sir, to give away the prize. I also request the other dignitaries to offer the gold medal in men's section, the men from Haryana. It is a proud privilege that from North India we have the winners, that is Haryana in men's section and Punjab in women's section. And it is a privilege of the guest of honor of the today's function, Sri Sripad Naik sir, to give away the glittering trophy. I request all the players to be seated in order to have the historic moment. We'll have the very colorful firework immediately after this session at the backstage. And this is a very historic moment that the men from Haryana, the golden men from Haryana, is receiving the trophy from the guest of honor and the chief guest. I request all the players to please be seated. तो कवर करतो ना तो कवर Pathan sir, please join me. Pathan sir. माझेच पहिला ट्रॉफी घ्या तेवढं Firework, please wait. Firework, please wait. साईडला गजानन आणि काही मी काढतो फ्लॅग देवायचा अरे काय नाही बाहेर लायला बाहेर तो लोक होतो लोवरिंग करपायला